प्रिया तू वेलकम प्रिया बेटी वेलकम. हो मी आता तुम्हाला म्हटलं ना आमच्या खात्यातला चांगला तरुण तो हाच. हो काहीतरीच काय. चल प्रिया तू वेलकम होम. ये विक्रम बोल कसं काय येणं केलंस. यावं लागलं सर. कमिशनर साहेबांचा हुकूम. आय नो प्लीज हॅव अ सीट. थँक्यू सर. बोल मी तुला काय मदत करू शकतो. सर इथली सगळी चौकशी मी स्वतःच करू इच्छितो. नो प्रॉब्लेम. कोणाकोणाला भेटायचंय. फर्स्ट ऑफ ऑल हवालदार बजरंग बागडे. आता आपल्याकडचे स्थानिक लाडके पुढारी छगनराव कोकाटे बजरंगाला हार घालते. खुर्ची ठेवले या बसा बसा. हे हार फार झाले रे. हार घालून घालून मान दुखायला लागली माझी. 8 दिवस झाले आता बाद झालं. पुरे काय रांग लागले लांबून लांबून लोक येत आहेत. काय सांगतोस काय. येऊ दे नाहीतरी आपला दुसरा उद्योगधंदा काय आहे. या घाला. वीर तरुण मंडळ सातारा चला पुढे चला. वाघाची तालीम कोल्हापूर वा सरोजिनी मंडळ. अरे महिलांचा हार आहे कळत जाईल का. ठीक आहे हातात घाल. चल पुढे चल. चला फुलं पण चालतील. चला 2 रागा एका रांगेत. अरे हाताला हार नाही आणला. हार्टी काँग्रेस. अरे तू कधी आली मुंबईहून. सकाळी चालेल. ग्रेट असं बजरंग. डेंजर डॉनच्या तावडीतून चक्क 2 मुलांना सोडवलंस तू. सगळी बजरंगाची कमाल. दुसरं काय. हे कोणाला तुझ्या बरोबर. हे विक्रम शिंदे अच्छा. माझ्या बरोबर मुंबईहून आले. हो मुंबईहून आलेत. पत्रकार दिसतायत. माझी मुलाखत घ्यायला आलेत. ह्याला जरा चांगलं छापा. मागच्याला फार शिव्या दिल्या होत्या ना. मी विक्रम शिंदे सीबीआय इन्स्पेक्टर. अच्छा ते सीबीआय वाले सुद्धा पत्रकार झाले. सीबीआय आता नाही बघितलं सर जाताना मला सांगत होता एवढ्यावर घालू नका एवढ्यावर घातले आणि गेला. साहेब मारता कशाला. आय सी. म्हणजे मुलं कुठं सापडली हे तुला आठवत नाही तर. नाही ना. तुला साक्षात्कार झाला. बजरंगानं तुला मार्ग दाखवला आणि तू थेट तिथे पोहोचलास. करेक्ट. दोन्ही वेळेला हे असंच घडलं. हा आयशा बजरंगा शपथ. तू खोटं बोलतोस बजरंग बागडे. खरं काय घडलं ते सांग. खरं काय घडलं ते सांगितलं. नाही हवालदार. खरं काय घडलं असावं ते मी तुला सांगतो. डेंजर डॉन चंदनपूरला येणार ही बातमी तुला मिळाली. तू खूप खुश झालास. डेंजर डॉनला पकडून देऊन आपणही एखादा पराक्रम करून दाखवावा असं तुला वाटलं. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण डेंजर डॉन चंदनपूरला आला आणि मग तू निराश झालास. आपल्याला मिळणारी मोठी संधी हातची जाते की काय असं तुला वाटलं आणि तू एक प्लॅन केलास. राईट. प्लॅन कसला प्लॅन. मी हवालदार तुला घाम का फुटला. ते काय की कोणी मोठ्याने ओरडलं की मला घाम फुटतो. लहानपणापासून अच्छा. वडील ओरडायचे मी आंघोळच करायचो नाही. म्हणजे तू घाबरला नाहीस तर. डेंजर डॉनला पकडताना मी घाबरलो नाही. तुम्हाला का घाबरेन मी. अच्छा म्हणजे डेंजर डॉनची तू मारामारी केलीस स्वतः. वाटलं तर प्रसादला विचारा ना. बजरंग प्रसादनी बघितलंय ना तुला प्रत्यक्ष डेंजर डॉनची मारामारी करताना. मग सांगतोय काय. आखो देखा हाल सांगेल तो. कारण मारामारी करताना प्रत्यक्ष तो तिथं होता. असा पिसलाय त्या डेंजर डॉनला. बुटाने काय मारला गोंट्यात काय घातला ते टनाटन थरथराट झाला त्याचा. आय सी. म्हणजे मला त्या प्रसादला भेटायलाच पाहिजे. बेटा. ओफो इन्स्पेक्टर अंकल किती वेळा सांगू तुम्हाला. तो डेंजर डॉनच होता. त्याने माझ्या तोंडावर रुमाल धरला आणि मी बेशुद्ध पडलो. मी कोकलून सांगतोय तुम्हाला की मी बस. ओके. आणि तू शुद्धीवर आलास तेव्हा. मी एका जुन्या घरात होतो. एकदम ओल्ड हाऊस. माझे हातपाय बांधले होते. समोर डेंजर डॉन उभा होता. मी त्याला म्हंटल मला भूक लागलीये. मला मम्मी पप्पांची आठवण झाली. मम्मी पप्पा. त्याने मला दूध दिलं. मग तू घाबरला नाहीस. चट मी कधीच घाबरत नाही. बरं मग पुढे काय झालं. मला झोप कधी लागली कळलंच नाही. नंतर मी जागा झालो तेव्हा पाहिलं कोणीतरी दार उघडत होतं. पाहिलं तर ते बजरंग काका होते. बजरंग काकाची आणि डेंजर डॉनची खूप मारामारी झाली. बजरंग काकांनी डेंजर डॉनला खूप मारलं आणि मग डेंजर डॉन घाबरून पळून गेला आणि मग बजरंग काकांनी मला घरी आणलं. खरोखर आमचं भाग्य मोठं म्हणून आमचा प्रसाद आम्हाला परत मिळाला. सगळी त्या बजरंगाची कृपा.
नुसती भजंगाची कृपा नाही मम्मी या हवालदार काकांची सुद्धा कमाल आहे. हा बजरंगाची कमाल. मी म्हणत होतो तुम्हाला की नाही काय राघवन कुठे गेली? कमाल आहे झालं काय याची. झालं? विक्रम विक्रम तुझा अजून विश्वास बसत नाहीये ना विक्रम? कमाल आहे तुझी. तो मुलगा स्वतः तुला सांगतो त्यांनी प्रत्यक्ष ती मारामारी बघितली. ही जण आय विटनेस विक्रम. आणि तरीही तू तरीही मला ते पटत नाही. तो बजरंग बागडे एवढा ग्रेट असेल असं मला वाटत नाही. का? तुझ्याशिवाय दुसरं कोणी ग्रेट असूच शकत नाही का? तुला काय म्हणायचंय काय प्रिया? ती मुलं पळवणारा डेंजर डॉनच होता. पण हे तू का मान्य करत नाहीये सांगू? का तुला त्या बिचाऱ्या हवालदाराला श्रेय द्यायचं नाहीये. प्रिया जे तुला जमलं नाही ना विक्रम, ते चंदनपूरच्या एका साध्या हवालदारानं करून दाखवलं. यु नो यू फीलिंग जेलस. शट अप. तू काय बोलतेस काय प्रिया? तू माझी आणि त्या फालतू हवालदारची तुलना करतेस? तुला ना मी करत नाही विक्रम, तू करतोयस. आणि म्हणून तर तुला एवढा त्रास होतोय. मग तुझी काय अपेक्षा आहे? मला हे सगळं पटत नसताना मी हे सगळं मानायला हवं? त्या हवालदारला डोक्यावर घेऊन नाचायला हवं? अरे बघ सध्या बोलताना सुद्धा किती जळतोयस तू त्याच्यावर. चेहराच सांगतोय ना तुझा. माझा चेहरा गेला खड्ड्यात. विक्रम आणि एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, तू तुझं ते चंदनपूर आणि तुझा तो हवालदार सगळे गेले तेल लावत. टू हेल्प विथ यू ऑल. विक्रम प्लीज. अरे ऐक तरी माझं. बघा साहेब माझं कौतुक वाचतायत पेपरात. या या साहेब तुमच्याकडे वस्ताद आले. गुड मॉर्निंग साहेब. राम 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 राम. बसा. बसा. काय बसतात? आज कोणती कंप्लेंट घेऊन आलात आमच्या बजाबद्दल? नाही साहेब कंप्लेंट वगैरे काय नाही. अहो समजा गाव कौतुक करते ह्याचं. माझं भाग्य म्हणून असं जावई मला मिळाला. आणि माझं दुर्भाग्य भाग्य म्हणून मला असला सासरा मिळाला. एक विचारू काय? हं? विचारा. विचार नाही कंडिशन आले म्हणून. इंग्रजी तुम्हाला नाही जमायचं. त्यांना असं म्हणायचं आहे त्यांना तुमच्याशी कॉन्टिनेंटल बोलायचं आहे खाजगी. हा म्हणजे कॉन्फिडेन्शियल. बघ. विचारा. नाही म्हणजे ते इन्स्पेक्टर शिंदे मुंबईनं आलते त्यांची बी खात्री पटली ना. कशाबद्दल? 2 पोरं डेंजर डॉननं पळवली आणि दोन्ही बी बायचानं शोधून काढली. हा तेच म्हणतोय मी. एवढी 2 पोरं मी शोधून दिली तर मला प्रमोशन तरी मिळेल की नाही? निदान पगार तरी वाढवून मिळेल की नाही? काय काय रे हं? तुला कशाला हवाय रे पगार वाढवून? आता मी महिन्याशी लग्न करणार म्हणजे माझे 2चे 4 हात होणार. 4चे 8, 8चे 16. बास 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 तुम्हाला बास. काय त्रास होतो कळत नाही. नाही तसे हे बघ बजा, तुला डबल प्रमोशन मिळेल अशी व्यवस्था केली आहे मी. खास मेडल साठी तुझ्या नावाची शिफारस केली आहे मी. साहेब बस तुम्ही असं फक्त माझ्या पाठीशी उभे राहा. मग बघा त्या डेंजर डॉनला बरं आहे साहेब. चला इकडे जेवण नाही. चला सगळी तयारी झाली आहे बॉस. आम्ही फक्त तुमच्या हुकुमाची वाट पाहतोय. विक्रम का बच्चा भी चंदनपूरला गेलाय बॉस. यही अच्छा मौका है. अशा शाळेपासनं बंगल्याकडे जायला 2 रस्ते आहेत बॉस. त्यातल्या जवळच्या रस्त्यानं 10 मिनिटं लागतात जायला कारनं. कार तयार आहे. येस बॉस. सेम कार, लाल दिवे लावून. लाल दिव्याची कार आणि डेंजर डॉन. बहुत मजा आएगा. बॉस हुकुम कर दो. हा. कब डालना है बॉम्ब? बॉम्ब दुपारी ठीक 4 वाजता. जा तुझी गाडी आली. 1 2 3 4. काका जाधव काका नाही आले? ते रजेवर आहेत. चल बस. काका हे कोण आहे? आपण कुठे चाललोय? गब्बस सोडा, गब्बस म्हणतो सोडा ना. मला, सोडा, बोलू नकोस. सोडा मला, सोडा, आवाज करू नकोस. सोडा मला. बाबा बाबा वाचवा. बाबा बाबा वाचवा. बाबा बाबा. डीएसपी प्रधान हिअर. प्रधान मी कमिशनर राणे बोलतोय. सर. विक्रम आहे तिथं? येस सर. जस्ट अ मिनिट.
विक्रम हं? मुंबई कमिशनर साहेबांचा फोन आहे. हो हॅलो येस सर इन्स्पेक्टर विक्रम शिंदे स्पीकिंग. विक्रम मी काय सांगतोय लक्षपूर्वक ऐक. काहीही रिएक्शन देऊ नको. जस्ट लिसन ओके. येस सर. विक्रम इकडे एक विलक्षण प्रकार घडलाय. तू ताबडतोब इकडे निघून ये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येताना बजरंग बागडेला बरोबर घेऊन ये. पण सर दिस इज अन ऑर्डर. असेल त्या स्थितीत त्याला घेऊन ये. स्टार्ट इमिजिएटली अँड रीच बॉम्बे ॲज अर्ली एज पॉसिबल ओके. राईट सर. ओके सर. प्रधान साहेब मला ताबडतोब निघायला हवं. अरे हे काय आत्ता चला आणि लगेच निघालास पण. जायलाच हवं आई. कमिशनर साहेबांचा फोन होता. आता मग मी काय बोलणार. पण एकटाच जाणार आहेस का प्रियाला घेऊन जाणार आहे. नाही नाही तिला राहू दे नाही ते हवं तर. पण मला त्या हवालदार बागडेला जरूर न्यावं लागेल. मुंबईला. होय. अरे उद्या तर त्याचं लग्न आहे. हो. हो ना आज तर त्याला हळद लागायची. अजा, 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 बा, अजा, अजा. मजा काय चालली मजा कसली मजा चालली तोंडात हळद चालली माझ्या. तुझ्या तोंडात टाकतो हळद. अजा, किती लागतं, भात झालं. अजा, 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 गा, थंडी वाजते. काय करताय बापरे ते पहिलंच लग्न परत नाही लग्न करणार. अहो किती लावते हळद. थोडी शिल्लक ठेवा. वॉचमनचं लग्न आहे त्याला होईल. अहो माझा ऐका बाजूला बस बस बस. अजून तोंडाला लावायचे. अजून हे काय बघतात तुम्ही हळद वाटताय. मग माझ्या पोरीचं लगीन आहे. हळद ऐन वेळी कमी पडेल ना गो. वाटा वाटा व्यायाम करून घ्या. वाटा लावू ना ग महिना. दे. आणखीन एक कुमक आली वाटतं. अरे हळद संपली होती ना. कुठे अजून आहे ना. आहे ना मग ती मला नको लावू की तूच पिण हो गोरी. अय्या. अरे लावा लावा हळद लावा. अरे परमेश्वरा वाचव रे मला. आणि गुदगुल्या होत आहेत. अरे या द्रौपदी माझं वस्त्रहरण करतायत. वाचव रे. कुठे गेला हा लग्न गेला काय. हवालदार बजरंग बागडे. बसले तुकडे. बजरंग बागडे. साहेब अरे साहेब अरे या साहेब काय घेणार हळद दूध काय. बागडे तुला ताबडतोब माझ्या बरोबर यावं लागेल. काय ह्या अशा अवस्थेत. तू ज्या अवस्थेत असशील त्या अवस्थेत तुला मुंबईला घेऊन यायचा हुकूम हा, आहे. मुंबईला. हो मुंबईला. चल ताबडतोब कपडे कर आणि निघ. विक्रम हा काय प्रकार आहे. सॉरी प्रिया मी माझी ड्युटी करतोय. इट्स ऑल राईट. पण उद्या त्याचं लग्न आहे. त्याला माझा नाईलाज आहे. अरे वा रे वा असं कसं नाही लाजे. एकदा हळद लागली म्हणजे लागली मग. की नाही का. लावा लावा ताजी हळद लावा. हवालदार चल लवकर चल.